नमस्कार मंडळी, तर मी तुमचा मित्र सौरभ शिर्के आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करतो। तर मंडळी, उद्या आहे हनुमान जन्मोत्सव सोहळा आमच्या वाडीमध्ये। आज सत्यनारायणाची पूजा आहे मंदिरामध्ये, संध्याकाळी कार्यक्रम आहेत आणि आता नाश्ता पण वरती आहे। आणि आज सत्यनारायणाच्या पूजेला मी बसणार आहे, कारण प्रमोद दादा बसणार होता, पम्यादा, तर त्यांना एक छोटीशी अडचण आल्यामुळे ते बसू शकणार नाही, त्याच्यामुळे आता मी बसणार आहे यावेळेस। आणि आता मी चाललो आहे मंदिरामध्ये। काल आम्ही तयारी वगैरे केलेली, अजून पण थोडी तयारी बाकी आहे, कारण पूजा दुपारी असल्यामुळे थोडीशी तयारी जी आहे ती आम्ही सकाळी करू शकतो। आणि आता उमेश जायच्या घरी फ्रीजमध्ये दुर्वा वगैरे ठेवलेला होता, बाकी फुलं वगैरे इथं होती, ती वरती नेली नाहीत। आणि आता मंदिरामध्ये कोण कोण आले ते बघूया। काल मुलं जास्त नव्हती, त्याच्यामुळे तयारी जास्त झाली नाही। आज किती येतात काय माहिती, पण बघूया। यावेळेस जरा यात्रा लांब असल्यामुळे आणि एक वाडीमध्ये लग्नसुद्धा आहे सिद्धेश शिर्के याचं, त्याच्यामुळं सगळ्यांच्या सुट्ट्यांचेच प्रॉब्लेम आहेत। बघू आज यावेळेस किती आहेत हनुमान जयंतीला। आज संध्याकाळी हरिपाठ वगैरे पण असेल, तर तो तुम्हाला व्हिडिओमध्ये मी दाखवेनच। आणि संध्याकाळी कार्यक्रम असतील आणि नंतर भजनसुद्धा असेल। कार्यक्रम म्हणजे आमच्या वाडीतलेच डान्सचे, मुलांचे डान्सचे आहेत, त्याच्यामध्ये आमचा पण सहभाग आहे, तुम्ही नक्की व्हिडिओमध्ये बघा। आणि इथे समोर मंदिर आहे। आपल्या जवळचा एक घेऊन जाण्याला स्वतः हनुमंतही समजतात, पण परिपुरुषाच्या स्तंभावर योग्य नाही, माझी कृपा आम्हालाच केली पाहिजे असं तिथे विचारी आणि धर्मिक तिचा निरोप घेऊन तुम्हाला जाता त्याच्या मनाला हे आहे की या राक्षसांचं बळ तरी काय आहे, आणि या विचारासाठी आजच्या सत्यनारायण महापूजेच्या मकराचं काम प्रमोद दादा करतोय आणि डेकोरेशन वगैरे सगळं तोच करणार आहे। आणि त्याच्याबरोबर सुदेश दादा सुद्धा आहेत। इकडे दुपारच्या महाप्रसादाची तयारी चालू आहे। आमचा फायनली मकर झालाय, नाही म्हणजे थोडासा अर्धा तरी झालाय दिसण्यासारखं की आपलं काय आहे। यांचं पूर्ण श्रेय प्रमोद दादा आणि सुदेश दादा, आणि आता हातभार लावायले संजय काका।
रात्री मंदिरातील डेकोरेशन करता करता आमचे रस्त्यावरील पताके लावायचे राहिले होते. मी मंदिराच्या समोर सर्व पताके लावले होते पण रस्त्यावरचे राहिले होते. तर आता मी सोहम शिर्के, उत्कर्ष आणि साहिल असे मिळून 5 जण आम्ही इथे पताके लावतोय. चिंपाडी घेऊन जातात ना अशी गत झाली. मग काय घेऊन जायचं ना? आम्ही पताके घेऊन चाललो आता. चांगलं लागतंय. मस्त लागतंय. तुझ्या आईचा हो तुझ्या. अजून एक दे मला. घेत नाही खरं नाही घेत आहे. घे आता घे. नाही घेत आहे. घे रे. नाही घेत आहे. मग काढतो तुम्हाला. आता हे मकराचा फायनल लुक आहे आणि डेकोरेशन चालू आहे आता होडीचं नाव. तर मंडळी आता पूजा आहे 3ची आणि 3 वाजता भटजी काका येतील आणि आता पूजेला मी बसणार आहे. त्यामुळे आता मी परत घरी आलो, फ्रेश होऊन चाललो आहे. आता वरती महाप्रसाद चालू आहे आणि 3च्या नंतर काय कुठे जेवणार, पूजा होणार वगैरे. त्यानंतर तेव्हा आता महाप्रसाद चालू आहे. कमी जेवणात जास्त कमी जेवणात हॅलो. उमेशदाच्या आयडियानुसार हब्दागिरी बनवायचं चालू आहे. हब्दागिरी म्हणजे झेंडा टाईप, म्हणजे असं गोल्ड याच्यामध्ये डिझाईनमध्ये असतं. हे मला सुद्धा याला माहिती नव्हतं की काय बोलतात. तर आत्ता मला हे कळलं की याला हब्दागिरी म्हणतात आणि हे दिंडीमध्ये वापरण्यासाठी, म्हणजे दिंडीमध्ये नाचवण्यासाठी तयार करतो दादा. आणि सुरेश काका त्याला शिवून देत आहेत.
चालू आहे. त्याला सरबत आले 10 रुपया 10 रुपया. त्याला सरबत 10 रुपया. गावकऱ्यांना सरबत द्या 10 रुपया 10 रुपया. उद्या द्या उद्या, आज नाही. आमचा पण फोटो काढ सर्वांचा. हो असा कॅमेरा दाखवली की माणसं कामं करतात.